आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए, आइए हनुमत विराजिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए प्रेम सहित गद्दी धरू, प्रेम पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार, आइए चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र जीवनाचं कल्याण करणारं आहे रामकथा। जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा। प्रपंचातील दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव कारण आहे रामकथा। संसारात तापलेल्या जीवांना शांती प्रदान करून देणारी आहे रामकथा। अशी ही अगम्य आणि अपूर्व असलेली रामकथा आजचा या रामकथेचा तृतीय दिवस आहे। भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने गणरायांच्या या गणेशोत्सवानिमित्त संपन्न होत असलेल्या या भक्ती साधनेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचं अवगाहन करण्याचं सौभाग्य आपणा सर्वांना प्राप्त झालेलं आहे। हे सौभाग्य कुणामुळे प्राप्त झालं तर श्री मुंजोबा महाराज मित्र मंडळ या बसा आजी खाली बसा, सुरू झाला आता बसा। आपल्याच गावातील श्री मुंजोबा महाराज मित्रमंडळ शिंदेवाडी या मित्रमंडळाच्या अथक परिश्रमाद्वारा आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून सहभागातून संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव, ही भक्ती साधना अर्थात भगवान प्रभू रामचंद्रांची जीवनकथा, या कथेचं परिशीलन करण्याचं सौभाग्य आपणा सर्वांना या ठिकाणी प्राप्त झालंय। कालपर्यंत कथा पाहत असताना आपण शिव पार्वती विवाहापर्यंत येऊन पोहोचलो। आज आपल्याला नियोजित वेळेमध्ये श्रीराम जन्मापर्यंत येऊन पोहोचवायचं आहे। कालच्या सत्रात आपण सर्वांनी शिव पार्वती, भगवान शिवजी आणि माता पार्वतीचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न केला, सोहळा संपन्न केला। आज आपल्याला भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। भगवान शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला। समयोपरांत दोन मुलं त्यांना झाली। एक आहेत कार्तिक स्वामी आणि दुसरे गणेशजी भगवान। कार्तिक स्वामींच्या द्वारा वध तारकासुराचा आहे। दिवसामागून काही दिवस जाऊ लागले। एके दिवशी शिवजींना अतिप्रसन्न वदन माता पार्वतीने विनयाने सांगितलं, म्हणाल्या, हे प्रभू,
मला मागचा जन्म आठवतो आहे. मी आपली पत्नी दक्ष कन्या सती होते. तो जन्म मिळाला तरी माझा संशय दूर झाला नाही. याही जन्मात मला परत तुमचं पतित्व प्राप्त झालं, पत्नीत्व प्राप्त झालं. श्रोते मंडळींना एक प्रार्थना आहे, कृपा करून आपण बडबड करू नका. कृपा करून बडबड करू नका. त्याचं कारण बघा, बोलणाऱ्या माणसाचं एवढं जरी व्यवधान झालं ना, तरी तो काय बोलतो ते सगळं विसरून जातो. जे बोलायचं ते समोर येत नाही आणि दुसरी वाक्य येऊन जातात. आणि चुकीची वाक्य आल्यानंतर मग अवघड झाल्याशिवाय राहत नाही. असो, प्रेम से बोलो. आवाज येत नाही. प्रेम से बोलो. प्रेम से बोलो. हा, मोठ्या प्रेमाने जयघोष करत जायचा. आणि कृपा करून परत एकदा विनंती करतो, कुणीही बोलू नका. लहान लेकरं खेळतात, त्यांना खेळू द्या, त्यांचा विक्षेप होत नाही. तुम्ही त्यांना दापायला गेले की मग विक्षेप झाल्याशिवाय राहत नाही. असो, भगवान प्रभू रामचंद्रांची चरित्र कथा आहे आणि वानर सेना असणार नाही असं कुठे होईल का? आणि म्हणून त्यांना काही त्रास देऊ नका. प्रेम से बोलो. हा, पार्वती माता अति विनयाने शिवजींना म्हणतात, स्वामी, मला पूर्वजन्म आठवतो. मी पूर्वजन्मात तुमची पत्नी सती होते. आपण रामकथा श्रवण करण्याच्या हेतूने अगस्त्य ऋषींकडे गेलो, पण अगस्त्य ऋषींच्या कृतीचा मी चुकीचा अर्थ घेतला. त्याचं कारण मी रामकथा नीट ऐकली नाही. भविष्यात पुढे चालून दक्ष प्रजापती झाले, यज्ञाचा संहार केला, मी प्राणत्याग केला आणि पुढील जन्म मला परत पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्म प्राप्त झाला आणि याही जन्मी मी परत तुमची पत्नी झाले. हे सौभाग्य मला प्राप्त झालं. मी पूर्वीही तुम्हाला प्रश्न विचारत होते आणि आत्ताही प्रश्न विचारते आहे, पण पूर्वीची जी वृत्ती होती ती परीक्षा वृत्ती होती. आता जी माझी वृत्ती आहे ती जिज्ञासा वृत्ती आहे. राम प्रभू तुम्ही सांगत होते ब्रह्म आहे. शिवजी सांगतात, मी आत्ताही तेच सांगतो आहे की राम ब्रह्म आहे. आणि मग स्वामी, तुम्ही मला त्या राजकुमाराची कथा सांगा. कोणती कथा सांगा? तर त्याच्या बाललीला सांगा, त्याच्या वनगमनाची कथा सांगा, यज्ञोपवित संस्काराची कथा सांगा, सीता हरणाची कथा सांगा, दशरथ राजाच्या मरणाची कथा सांगा, नंतर रावणवधाची कथा सांगा, राज्याभिषेकाची कथा सांगा, राजतिलकाची कथा सांगा. हे सांगता सांगता भक्ती ज्ञान वैराग्याचीही कथा मला सांगा. आणि हे सांगून झाल्यानंतर भगवान निजधामाला कसे गेलेत हे देखील कृपा करून तुम्ही मला सांगा. आणि हे विचारत असताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपा करून मला समजून सांगा. एवढं बोलल्यानंतर भगवान शिवजींना हसू आलं आणि शिवजी म्हणू लागतात, धन्य हो देवी, तू तर मला प्रश्न विचारता विचारता संपूर्ण रामायणच सांगून टाकलं. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नाही को उपकारी. हा देवी, तू प्रश्न विचारत असताना मला संपूर्ण रामायणच सांगून टाकलं. खऱ्या अर्थाने पार्वती मातेचा जर आपण विचार केला तर पार्वती माता ह्या फार विद्वान होत्या, फार विद्वान होत्या. आमच्या देशाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर पहा, दोन महात्मे एकत्रित आल्यानंतर, दोन साधू एकत्रित आल्यानंतर, दोन ऋषीमुनी एकत्रित आल्यानंतर पुराणशास्त्र तयार होतील यात नवल नाही. पण पती पत्नी एकत्रित आल्यानंतर पत्नीचा प्रश्न आणि पतीचं उत्तर यातून ग्रंथ निर्माण झाला. आणि तो देश कोणता असेल तर तो हिंदुस्तान देश आहे. प्रेम से बोलो. पत्नी म्हणजे पार्वती माता आणि पती म्हणजे भगवान शिवजी. पत्नीचा प्रश्न, शिवजींचं उत्तर आणि दोघांच्या प्रश्न उत्तरातून जन्म झाला तो रामायण ग्रंथाचा. प्रेम से बोलो. जय श्री राम. करेहु प्रश्न जगत हित लागी. पार्वती माता, एकदा गंमत काय झाली,
पार्वती मातेकडे लक्ष्मी माता भेटायला आल्या. आता लक्ष्मी म्हणजे सागराची कन्या आणि भगवान विष्णूंची पत्नी. तो तोरा बाजूला ठेवून आल्या नाहीत, हिनवण्याच्या हेतूने आल्या आणि पार्वती जवळ आल्या आल्या म्हणे, पार्वती कुठे आहे तो भिकारी? ही कुठे बोलण्याची विचारण्याची पद्धत असते का? आदबीने विचारायला पाहिजे, तुमचे मालक कुठे आहेत, तुमचे मिस्टर कुठे आहेत, भगवान शिवजी कुठे आहेत, असं काहीही न विचारता सरळ सरळ विचारलं, कुठे आहे तो भिकारी? पार्वती मातेच्या लक्षात आलं. पार्वती आईने उत्तर दिलं म्हणे, तोच का जो बळीराजाच्या दारात भीक मागायला गेला होता? आणि मग नंतर लक्ष्मीच्या लक्षात आलं, हा आगाऊपणा आपल्याच पतीने केला होता. कधी? भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ रे ना. लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं, हा उद्योग तर आपल्याच पतीने केला होता. नाही नाही, तो भिकारी नाही म्हणत मी, जो नाही का बैलावर बसून फिरतो तो भिकारी म्हणते मी. पार्वती मातेच्या लक्षात आलं. पार्वती सांगतात, तोच का? अहोरात्र गुरांच्या मागे, जनावरांच्या मागे खांद्यावर कांबळी घेऊन, हातात काठी घेऊन फिरत असतो, तोच का? परत लक्ष्मीच्या लक्षात आलं, द्वापार युगात हा आगाऊपणा आपल्याच मालकांनी केला होता. तो नाही ग, मी दुसराच म्हणते. तो भिकारी नाही का, गळ्यात सर्प घालून फिरतो, नेहमी गळ्यात सर्प घालून फिरतो, तो भिकारी म्हणते मी. पार्वती मातेने उत्तर दिलं, अहो गळ्यातच सर्प काय, जो क्षीरसागरामध्ये शेषनागावर पहुडलेला आहे तो भिकारी म्हणताय का तुम्ही? परत लक्ष्मीच्या लक्षात आलं, हे तर आपल्याच भगवंताचं सगळं वर्णन चाललंय. माझं तात्पर्य एवढंच आहे की पार्वती माता ह्या विद्वान आहेत. कुणी प्रश्न विचारा, त्याचं उत्तर द्यायलाही त्या प्रबळ आहेत. स्वर चालू ठेवा. आणि कुणाला प्रश्न विचारण्यासाठी देखील पार्वती माता विद्वान आहेत. आणि म्हणून करेहु प्रश्न जगत हित लागी, पूछऊ रघुपती कथा प्रसंग, सकल लोक जग पावनी गंगा. भागीरथीच्या द्वारा या पृथ्वी तलावर एक गंगा अवतीर्ण झाली पार्वती, आणि तुझ्या रूपाने या पृथ्वी तलावर दुसरी गंगा अवतरित होती. ती कोणती कथा, कोणती गंगा? तर रामकथा रूपी गंगा पार्वती तुझ्या रूपाने या भूतलावर येत आहे. असा शिव पार्वतींचा संवाद चालू आहे. एकंदर 4 ठिकाणी ही कथा चालू आहे. कैलास पर्वतावर, दुसरी आहे नीलगिरी पर्वतावर, तिसरी आहे प्रयाग क्षेत्रामध्ये, आणि चौथी आहे चित्रकूट धामावर. पहिली आहे कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर जी कथा चालू आहे ती शिव पार्वतीची आहे. अर्थात शिवजी वक्ता आहेत, पार्वती श्रोता आहेत. नीलगिरी पर्वतावर जी कथा चालू आहे ती काकभृशुंडी गरुडजींना सांगत आहे. तिसरी जी कथा चालू आहे प्रयाग क्षेत्रामध्ये याज्ञवल्क्यजी भारद्वाजजींना सांगत आहेत. आणि चौथी जी कथा चालू आहे ती चित्रकूटावर संत गोस्वामी तुलसीदासजी आपल्या मनाला सांगत आहेत. आणि म्हणून स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. एकूण 4 प्रकारची कथा 4 ठिकाणी चालू आहे आणि 4 प्रकारचे वेगवेगळे घाट आहेत. शंकरजी पार्वती आईला जी कथा सांगत आहेत तो ज्ञानाचा घाट आहे. काकभृशुंडी गरुडजीला जी कथा सांगत आहेत तो कर्माचा घाट आहे. याज्ञवल्क्यजी भारद्वाजजींना सांगत आहे तो उपासनेचा घाट आहे. आणि गोसंत गोस्वामी तुलसीदासजी आपल्या मनाला जी कथा सांगत आहेत तो घाट आहे शरणागतीचा घाट.
अशा 4 प्रकारच्या घाटावर 4 रीतीने चालू असलेली ही कथा आहे. ज्ञानाचा घाट म्हणजे काय, तर ज्या कथेत ज्ञानाला प्राबल्य आहे, विशेषत्वाने ज्ञान आहे, त्याला ज्ञानाचा घाट म्हणतात. कर्माचा घाट म्हणजे ज्या घाटावर, म्हणजे ज्या कथेत कर्माचं प्राधान्य आहे त्याला कर्माचा घाट म्हणतात. उपासनेचा घाट म्हणजे काय, तर ज्या कथेत उपासना प्रबळ आहे त्याला उपासनेचा घाट म्हणतात. आणि शरणागतीचा घाट म्हणजे ज्या घाटावर शरणागती प्रबळ आहे त्याला शरणागतीचा घाट म्हणतात. अशा एकूण 4 ठिकाणी चाललेली ही कथा आहे. ज्ञानाचा घाट म्हणजे काय, जिथे ज्ञानाचं आधिक्य आहे. महादेवजी पार्वती आईला जी कथा सांगतात तो ज्ञानाचा घाट आहे. कसा घाट आहे, राजा दशरथ वेद आहे, सुमित्रा ही उपासना आहे, कौसल्या ही ज्ञानशक्ती आहे आणि कैकेयी ही क्रियाशक्ती आहे. ज्ञानशक्तिश्च कौशल्या सुमित्रा उपासनात्मिका क्रियाशक्तिश्च कैकेयी वेदो दशरथ नृपाः. या रीतीने सर्वांचं वर्णन केलेलं आहे. कैकेयीचं वर्णन करत असताना क्रियाशक्ती आहे. कैकेयी ही क्रियाशक्ती आहे. जर कैकेयी क्रियाशक्ती असेल तर ती गप्प कशी बसेल. रामा, तुझा जन्म केवळ अयोध्येची गादी सांभाळण्यासाठी झालेला नसून काहीतरी कृती करण्यासाठी झालाय. आणि कोणती क्रिया रामाला करायला लावली असेल तर ती एकमेव अशी कृती आहे, रामा तो आता इथे राहू नकोस, 14 वर्ष वनात जा. तिथे जाऊन काय कर, हजारो दैत्य दुष्ट मातलेत त्या सर्वांचा संहार कर. आणि 14 वर्षानंतर दुष्टांचा निपात झाल्यानंतर तू परत अयोध्येत ये आणि परत सिंहासनावर बस. हे सांगण्याचं काय कारण आहे बरं, काय कारण आहे, तर कैकेयी ही क्रियाशक्ती आहे आणि म्हणून क्रिया करायला लावणारी कैकेयी आहे. याच रीतीने कौशल्येला ज्ञान प्रधानता आहे. कशी ज्ञान प्रधानता कौशल्येकडे आहे, ज्यावेळी रामप्रभूंना, लक्ष्मणाला आणि सीतामातेला सोडून सुमंतजी परत अयोध्येत येतात. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. सुमंताला ज्यावेळी दशरथ राजा विचारतात ना, राम कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर सुमंतजी सांगतात 14 वर्ष पूर्ण होत नाहीत. थोडा गेन द्या मला. 14 वर्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या तिघापैकी कुणीही येणार नाही. हे शब्द ज्यावेळी दशरथ राजाच्या कानापर्यंत पोचले त्यावेळी दशरथ राजाची अवस्था बिघडली. अशा वेळी कौसल्या ही आपल्या पतिदेवांना समजूत घालते. आणि समजूत घालत असताना तुम्ही पहा, स्वामी अयोध्या म्हणजे जहाज आहे, अयोध्यावासी प्रजाजन म्हणजे या समुद्रातून या जहाजातून जाणारे प्रवासी आहेत. रामाचा विरह हा समुद्र आहे आणि आपण म्हणजे दशरथ राजे, आपण या जहाजाचे कप्तान म्हणजे कॅप्टन आहात. हे समजूत घालत असताना कौसल्या माता समजूत घालते की रामाचा विरह हा समुद्र आहे, अयोध्या हे जहाज आहे आणि त्या जहाजात बसलेले प्रवासी म्हणजे अयोध्येतील प्रजाजन आहे आणि आपण म्हणजे या जहाजाचे कॅप्टन म्हणजे प्रमुख आहात. आणि आपणच जर या रीतीने धीर सोडला तर या रामविरह रूपी जहाजातून समुद्रातून प्रवास करणाऱ्या प्रवासींची अवस्था काय होईल, आपणच थोडासा विचार करा. या रीतीने धीर देण्याचं काम कोण करत असेल तर त्या कोण आहेत, कौसल्या माता आहे. या रीतीने काम करण्याचं, या रीतीने धीर देण्याचं काम करतात कौसल्या माता. आणि म्हणून कौसल्येला ज्ञान प्रधान म्हटलंय, कैकेयीला शक्ती प्रधान म्हटलंय, सुमित्रेला उपासना प्रधान म्हटलंय. या रीतीने आपण सर्वजण कथा ऐकतोय. पार्वती आई
शिवजींना प्रश्न विचारतात की ती कथा तुम्ही मला परत सांगा की जी पूर्वजन्मात मी अगस्त्य ऋषींच्या मुखातून व्यवस्थित ऐकली नाही, तीच कथा मला परत श्रवण करायची आहे. जी कथा शिवजींनी पार्वतीला सांगितली तीच कथा याज्ञवल्क्य भारद्वाजजींना सांगतात. भारद्वाजजी कथा श्रवण करण्यात एवढे एकाग्र झाले. कथा कशी श्रवण केली पाहिजे सज्जनांनो, तर चुकल्या पुत्राची वार्ता. जसं एखाद्या यात्रेत गेल्यानंतर आपलं लेकरू आईच्या हातून निष्ठावं आणि ते आपल्यापासून दूर जावं, त्यावेळी त्या आईची अवस्था जशी सैरा बहिरा होते ना, इकडे काहीतरी शोध तिकडे काहीतरी शोध असं नाही, इकडे माझं लेकरू शोध तिकडे लेकरू शोध, अशी जशी त्या मातेची अवस्था होते ना. तुकोबाराय बोलतात ना, चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाहे, किंवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ती माता इकडे काहीतरी शोधते तिकडे काहीतरी शोधते आणि शोधता शोधता थकून जाते, दमून जाते. एका पायरीवर येऊन बसते. समोरून एक गृहस्थ येतो आणि अत्यंत व्याकुळ झालेली भगिनी पाहिल्यानंतर तो विचार करतो, या बाईला काहीतरी अडचण आहे, आपण हिला सहकार्य केलं पाहिजे, आणि म्हणून तिथपर्यंत जातो. ताई, काय अडचण आहे तुम्हाला? असं म्हटल्या ती बाई उठून उभा राहते, मोठमोठ्याने आक्रोश करू लागते. का रडताय ताई तुम्ही? 4 तास झाले दादा, या यात्रेत माझं लेकरू हरवलंय. 4 तास मी शोधून शोधून दमून गेले, थकून गेले, कुठे माझं लेकरू भेटत नाही. पण तुम्ही पहिलेच आहात की ज्याने मला विचारले तुम्ही का रडता, आणि म्हणून मी तुम्हाला दादा म्हटले. एक भाऊच अशी चौकशी करू शकतो. काय झालंय नेमकं सांगा? माझा मुलगा हरवलाय, 4 तास झाले, किती वेळ झाला काही कळत नाही, शोधते मी पण सापडत नाही. अशा वेळी तो सद्गृहस्थ सांगतो, पांढरा शर्ट आहे का? हो. गंध लावलेला आहे का? हो. खाकी पॅन्ट आहे का? हो. पायात त्याच्या या पद्धतीची चप्पल आहे का? हो दादा, तोच माझा मुलगा आहे. चला मग, आत्ताच पोलीस अलाउन्स करत होते, अमक्या अमक्या ठिकाणी तुमचं लेकरू आहे. ज्यावेळी तो गृहस्थ आपल्या लेकाचं वर्णन सांगत असताना माता जसं एकाग्र चित्ताने ऐकते, याच रीतीने आपण देखील कथा श्रवण केली पाहिजे. नाहीतर वांझट श्रवणाचा काहीही फायदा उपयोग होत नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम. कथा श्रवण करत असताना एकाग्र अंतःकरणाने केली पाहिजे. नाहीतर काही मंडळी कथेला येत असताना घाई निघतात, घाई कडी लावतात, कुलूप घालतात आणि इथे येऊन बसतात. आणि इथे येऊन बसल्या लक्षात येतं की घाईत कुलूप लावलं पण ओढून पाहिलं नाही लागलंय की नाही. कधी लागतही नाही. 3 तास कथेत बसतात पण झटके मात्र घरच्या कुलपाला देतात. प्रेम से बोलो जय श्रीराम. अशी जर आपण कथा श्रवण करत असलो तर या कथेचा काहीही उपयोग होत नाही. कथा श्रवण केलीच पाहिजे. भारद्वाजजींना याज्ञवल्क्यजी कथा सांगत असताना भारद्वाजजी त्या कथेत एवढे एकाग्र झाले की देहावर नाहीत. याज्ञवल्क्यजींना वाटलं की आपण जरा तपासून पाहिलं पाहिजे, आवाज द्यावा की नाही. म्हणून याज्ञवल्क्यजी भारद्वाजजींना आवाज देतात. भारद्वाजजी देहावर नाहीत, कथा ऐकण्यात एकाग्र झालेत. भारद्वाजजी 3ऱ्या वेळी भारद्वाजजी शुद्धीवर येतात, समाधीतून उत्थान होतात आणि पहिली विनंती करतात, याज्ञवल्क्य महाराज, एक प्रार्थना आहे, कृपा करून परत आता कथा संपेपर्यंत मला भारद्वाज म्हणू नका. तुमची कथा मला खूप गोड लागते. तापलेला जीवाला शांती प्राप्त करून देणारी तुमची कथा आहे. तुम्ही कथा सांगतच राहा. मध्ये मध्ये भारद्वाजजी म्हणू नका. त्यावेळी याज्ञवल्क्यजी बोलतात, मी कथा तुम्हाला दुसरीच सांगितली,
तुम्ही कथा सांगायची वेगळीच सांगितली होती. कोणती कथा सांगायला सांगितली होती भारद्वाजजींनी? की जो अवधेश कुमार म्हणजे अयोध्येचा राम आहे, त्याचाच गुणानुवाद भगवान शिवजी शंकरजी कैलासात करतात का? अशा रामाची कथा तुम्ही मला सांगायला सांगितली होती. ते न सांगता मी तुमच्या समोर शिवकथा सादर केली. तुम्हाला वाईट तर वाटलं नाही ना? त्यावेळी भारद्वाजजी सांगतात, मला आपण जी सांगितली शिवकथा ती देखील खूप आवडली. त्यावेळी याज्ञवल्क्य प्रसन्न होतात. बस बस बस, एवढीच मला अपेक्षा होती की तुम्ही शिवकथा श्रवण केली की नाही, आणि शिवकथा श्रवण करत असताना तुम्हाला समाधान प्राप्त झालं की नाही, एवढीच मला अपेक्षा होती. का? आपणच रामकथा श्रवणाचे यथार्थ अधिकारी श्रोता आहात. का असं विचारतायत? याचं एकमेव कारण आहे, वक्ता हा श्रोत्यांना शिवकथा सांगून श्रोत्यांची काय घेत असतो? परीक्षा घेत असतो, परीक्षा. आणि ती शिवकथा आपल्याला जर प्रिय वाटली तरच आपण रामकथा श्रवणाचे अधिकारी आहोत. गोस्वामी तुलसीदासजी बोलतात ना, प्रथम ही मै कही शिवचरित, बूझा मर्म तुम्हार, सुचि सेवक तुम राम के, रहित समस्त विकार, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. प्रथम ही मै कही शिवचरित, मी तुम्हाला शिवकथा सांगितली, पण शिवकथेने देखील आपण प्रसन्न झालात. आता मला कळतंय की आपण रामकथा श्रवणाचे यथार्थ श्रोता आहात. नाहीतर बऱ्याचदा जे विष्णूचे भक्त असतात ते शिवाला मानत नाही, आणि जे शिवाचे भक्त असतात ते विष्णूला मानत नाहीत. हे भांडण कधी होतात माहितीये का तुम्हाला? हे भांडण ज्ञानी भक्तात होत नाहीत, अज्ञानी भक्तात होतात. आपण वरवर पाहतो पण अज्ञानी भक्तातच भांडण होतात. का भांडण करू नये? होवोनी वैष्णव, जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. जर एखादा वैष्णव असेल आणि तो शिवजींची निंदा करत असेल तर त्याचं तोंडही पाहू नये. का पाहू नये? तर अशाच तोंड पाहिल्यानंतर आपल्याला पापाचं सहभागी व्हावं लागतं. आणि म्हणून अशांचा संगही करू नये. का करू नये? त्याचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. विष्णूशी भजला, शिव दुरावला, अधपात झाला तया नरा. हे भांडण कुठे होतं? अज्ञानी भक्तात. अज्ञानी भक्त म्हणजे कसे? जे वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त आहेत ते शिवाला आणि शिवाच्या भक्ताला मानत नाही, आणि जे शिवाचे भक्त आहेत ते विष्णूला आणि त्यांच्या भक्ताला मानत नाही. पण हे खूप मोठं अज्ञान आहे, अज्ञान. जे विष्णूचे भक्त असतात ना, ते जर बाजारात गेलेत, लक्ष द्या, जे विष्णूचे भक्त असतात ते जर बाजारात गेलेत आणि त्यांना दुकानातून जर हरभरे घ्यायचे असतील तर त्या मालापर्यंत ते जातात, हरभऱ्याच्या गोणीत हात घालतात आणि हरभरे हातात घेऊन म्हणतात, विष्णू भरे कसे दिले? का म्हणतात? हरभरे म्हणण्यात हर हा शब्द येतो. हर म्हणजे कोण? महादेव. जे वैष्णव आहेत, हरभरे म्हणण्यात हर शब्द येईल म्हणून विष्णू बरे कसे दिले असं म्हणतात, पण हरभरे काही म्हणत नाही. एखाद्याला जर शर्ट सदरा कमीज शिवायचा असेल तर टेलरकडे गेल्यानंतर कापड हातात टेलरच्या देतो आणि याला माझ्या मापाचा दोरा घाल म्हणतो, पण शिवा म्हणत नाही. का शिवा म्हणत नाही?
महादेवाचं नाव तोंडात येईल म्हणून शिवा म्हणत नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम. विरोधाभासी धर्म, एवढं अज्ञान असावं का कुठे. पण गंमत अशी झाली, एकदा विष्णू भक्त आणि शिवभक्त यांच्यातच सोयरीक जमली. आता सोयरीक जमली म्हणजे काय, ते जमवणार का. तिकडे कॉलेजमध्ये गेल्यानंतर परस्पर आरची आणि परशाचं जमलं. हे रामायण तुम्हाला चांगलं कळतं ना. मी सांगायची गरज नाही. आणि शेवटी नाईला झाला. आईचंही काही चालत नाही, बापाचंही काही चालत नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला लग्न करायचंय. झालं लग्न होऊन वैष्णवाच्या घरी शिवाची म्हणजे आडव्या भस्मावाल्याची मुलगी आली. दुसरा दिवस उजाडला. पूर्वीच्या काळी दिवस उजाडण्याच्या अगोदर सर्व गाव जागं व्हायचं. ते खेड्याचं वर्णन पूर्वीच्या काळचं फार सुंदर असायचं. आता तसं वर्णन करता येत नाही. तसं वर्णन आता करता येत नाही. सकाळी सकाळी सगळ्या सुना सासवा उठायच्या आणि लगबगा अंगणात येऊन सडा संमार्जन करायच्या. पूर्वीची कविता एक होती, मला फारशी आठवत नाही, पण एक कडवं सांगून जाईल. उठुनी सुवासिनी लगबगाये अंगणात सडा संमार्जन करीतात. त्याच कवीला आता 2024 मध्ये जर अशी कविता करायची ठरली तर त्याला असं वर्णन करता येईल का. उठुनी सुवासिनी लगबगाये अंगणात आणि ओल्या फडक्याने फरच्या पुसतात असंच म्हणावं लागेल. आता अंगणही राहिलं नाही, सारवणही राहिलं नाही. प्रेम से बोलो जय श्रीराम. सकाळी सकाळी सुनबाई लवकर उठली आणि सडा संमार्जन करत असताना अशी सारवत होती. सासरा उठून बाहेर आला आणि त्याने पाहिलं आपली सून आडवं सारवती. आडवं. खबरदार सुनबाई, आम्ही वैष्णव आहोत. तुझ्या बापाच्या घरी या रीतीचं सारवणं चालत असेल, आमच्या घरी ते चालणार नाही म्हणे. मग कसं सारवायचं. उभं सारवायचं म्हणे. उभं. आमच्याकडे आडवं चालत नाही, आम्ही उभ्या गंधावाले आहोत. कोण. विष्णूचे भक्त उभ्या गंधावाले आहेत, उभं सारवावं लागेल म्हणे. सुनबाई तर हदरलीच. तिने विचार केला, पहिल्याच दिवशी जर असा सासरू असा असला तर जीवनकडेला जायचं कसं. कसं तरी सारवायला लागली, कसं तरी उभ्या हाताने सारवायला लागली. पूर्वीचा काळ होता, काही टॉयलेट वगैरे कुठल्या सुविधा नसायच्या. आणि मग सासरा उठला, बैर दिशेला जाऊन आला. तिकडनं आल्यावर हातपाय धुतले आणि हातात विठोबा मंजन घेतलं. विठोबा कोणतं लिहिलंय. विठोबा मंजन घेतलं आणि दात घासायला सुरुवात केली. मंजन घेतलं. दात कसे घासतात विसापूरमध्ये. दात कसे घासतात विसापूरमध्ये. कसे घालतात. असेच ना, आडवे घासतात ना. मंजन हातात घेतलं, दात घासायला सुरुवात केली. एवढ्यात सारवता सारवता सुनबाईचं लक्ष गेलं. सारवणं बाजूला ठेवलं. लगबगा गेली. मिसरी लावण्याचाच हात पटकन धरला. कुणाचा. सासऱ्याचा. काय झालं सुनबाई. तुम्ही विष्णूचे भक्त आहात ना, तुमच्याकडे आडवं काहीही चालत नाही ना, तर खबरदार, आडवे दात घासायचे नाही, उभे घासावे लागतील. सासराही हादरून गेला. सासऱ्याने सांगितलं, बाई तुला जसं वाटेल तसं तू कर, मला जसं वाटेल तसं मी करतो. असा नीट ये ना, वाकडा तिकडा कशाला चालतो. काही माणसं विनाकारण नाही तिथे आपला अज्ञान प्रगट करत बसतात. अरे भगवान विष्णू आणि भगवान शिव हे वेगळे नसून एकच आहेत. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद एक एकाचे वाह. एक एकाचे नाही नका करू वाद नाही नका करू वाद
एकाचे हृदयी हृदयी एक एकाचे हरिहरा भेद नाही नका करू वाद. का नका करू? एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. साखर आणि गोडी वेगळी राहते का? आज काय झाले तुम्हाला? तुम्ही परस्पर गप्पा मारतायत. तुम्हाला पुढचा जन्म बेडकाचा येईल बरं, त्याला मी जबाबदार राहणार नाही. कोण कोण बडबड करतय त्यांचे नाव लिहिल्या जातात बरं का. कुठे? चित्रगुप्ताच्या यादीत. काय लिहिल्या जातंय? हे जेवण करण्यासाठी कथेत येऊन बसले. बरोबर ना? प्रेम से बोलो. कथेत येऊन बसले, पण तिथे कथा श्रवण न करता परस्परात बडबड करत बसले. आता यांना पुढचा जन्म अखंड बेडकाचा वटवट करण्यासाठी द्यावा लागेल. तुम्हाला कालच सांगितलं कथेत बडबड करायची नाही. कथेत बडबड करायची नाही. कथा लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. सती मातेने कथा लक्षपूर्वक न ऐकल्याचा दुष्परिणाम, परत जन्माला यावं लागलं आणि परत शिवजींकडून रामकथा श्रवण करावी लागली. हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. बघा, एवढी एकता त्यांच्यात आहे, एवढी एकता आहे. भगवान विष्णू अमृत प्यायले, त्याचा परिणाम महादेव श्वेत झाला म्हणजे पांढरा झाला. आणि भगवान शिवजींनी हलाहल विष प्यायले, त्याचा परिणाम विष्णू काय झाला? निळा झाला. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघांचा, पाहे तेथीचा दृष्टांत, तुम्हा सांगेल सत्यवृत्तांत. पुढे ऐका. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. शंभूने गिळिले हळहळा, तेने विष्णू झाला निळा. का मी आपल्याला हे सगळं सांगतोय? एक एकाचे हृदयी भगवान शिव आणि विष्णू हे भिन्न नसून एकच आहेत, एकच आहेत. सांगण्याचा उद्देश एकच आहेत की ज्यांचं प्रेम शिवकथेवर आहे तेच रामकथा श्रवणाचे यथार्थ श्रोता आहेत. आणि म्हणून भगवान शिवजी वटवृक्षाच्या छायेमध्ये सुंदर गादीवर विराजमान आहेत. श्रोत्याच्या रूपात माता पार्वती बसल्या आहेत. कथा प्रारंभ करायची असताना भगवान शिवजींनी आपले डोळे मिटले आणि बालरूप रामाचं स्तवन केलं आणि ध्यान केलं आणि त्या बालरूप रामाला वंदन केलं. बंदवू बाल रूप सोई राम, बंदवू बाल रूप सोई राम, बंदवू बाल रूप राम सो, बंदवू बाल रूप सोई राम. सब सिद्धि सुलभ जपत जिसु नाम, सब सिद्धि सुलभ जपत जिसु नाम. श्री राम जय राम जय जय राम. पंडिता श्री मंगल भवन मंगल हारी, द्रवौ सुदशरथ जिर बिहारी. धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी. पूछे रघुपति कथा प्रसंगा, सकल लोग जग पावनी गंगा. धन्य धन्य गिरिराज कुमारी,
किंवा मंगल भवन अमंगलहारी. भगवान शिवजींनी आपले नेत्र बंद केले आणि बालरूप रामाचं ध्यान केलं. मंगल भवन अमंगलहारी म्हणजे मंगल प्राप्त करून देणारे, म्हणजे अमंगलाचं हरण करणारे. अमंगलहारी म्हणजे अमंगलाचा नाश करून मंगल रूप प्राप्त करून देणाऱ्या, दशरथ राजाच्या प्रांगणामध्ये विहार करणाऱ्या प्रभू रामचंद्राला अर्थात बालरूप रामाला मी साष्टांग काय करतो, वंदन करतो. असं शिवजी वंदन करतात. पार्वती माता समोर बसून ऐकतायत. ऐकत असताना पार्वती माता एकाग्र अंतःकरणाने ऐकतात आणि प्रश्न विचारतात. हे भगवान, हे स्वामी, अर्थात शिवजींना प्रश्न विचारतात. तुमचं ब्रह्म हे निराकार आहे, तर निराकार असलेल्या ब्रह्माला नराकार का व्हावं लागलं, असा प्रश्न कुणी विचारला? पार्वतीने विचारला. त्याचं उत्तर देत असताना शिवजी असं उत्तर देतात.